तर राज्यामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला प्राधान्य देणार असल्याचं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलंय। पाहूयात आमच्या प्रतिनिधीनं त्यांच्याशी केलेली ही बातचीत। आपण त्यांच्याशी चर्चा करतो। दानवे साहेब, आजचा दिवस बैठकांचा जरी असला तरी तो सेलिब्रेशनचा महत्त्वाचा दिवस असणार आहे, काय सांगाल? आज भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं दिवाळी आहे। 2 दिवस दिवाळी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात अगोदरच साजरी करतो। त्याचं कारण आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीला एवढी जीत मिळालेली आहे आणि त्यामुळं या दिवाळीनंतर आमच्या बैठका सुरू होतील। सारे आमदार आज, खासदार आज, सारे पदाधिकारी आज इथं बोलवले आणि यातून आम्हाला एक आनंद मिळेल आणि त्यानंतर सरकारची जोडजाड जी करायची त्यातून आम्ही पुढचा रस्ता शोधू। 122 जागा मिळाल्यात, बहुमतापासून अगदी काहीच जागा आपण कमी आहोत। सरकार स्थापनेसाठी समीकरणं जी असतील, काय काय समीकरणांची चर्चा केली जाते? आता असं आहे की शिवसेनेनं सांगितलंय की आमच्याकडे जर प्रस्ताव आला तर आम्ही त्या प्रस्तावावर विचार करू। एनसीपीने सांगितलंय की आम्ही बिनशर्त पाठिंबा देऊ, परंतु नॅचरली आमचा दोस्त शिवसेना आहे आणि शिवसेनेने आम्हाला जे सांगितलं ते काही फार अवघड नाहीये। त्यामुळं साहजिकच शिवसेनेशी पहिली चर्चा आमची होऊ शकते, परंतु त्यांच्या काय अटी अडचणी आहेत त्या एकदा समजून घेऊन नेतृत्व त्यांच्याशी चर्चा करेल। पण मुळातच इतकं सगळं झाल्यानंतरही शिवसेनेने आपली आडमुठी भूमिका आहे ती कायम ठेवलेली आहे। माझ्याकडे प्रस्ताव आला तर मी चर्चा करेल, याचा अर्थ भाजपाने शिवसेनेकडे जाणं असा होतो, तर भाजपाचे नेते शिवसेनेच्या नेत्यांकडे जातील का? असं आहे, राजकारणामध्ये मेजॉरिटीपेक्षा मायनॉरिटीला फार महत्व असतं। ज्याच्याजवळ संख्या जमावणे एवढी आकडे असतात तो असंच करत असतो आणि त्यामुळे शिवसेना करते ते साहजिक आहे। परंतु तर महायुती ज्यावेळेला तुटत होती त्यावेळेला देखील भाजपचे ज्येष्ठ नेते माथुर सर आहेत, तर